मॅडम मला हे सांगा, की आता जसं की खूप सगळं म्हटलं जातं घरातल्यांनी, मोठ्याल्यांनी, "बाबा आता तू नाही का गर्भधारणा केलीस तर तू व्यायाम कर, नॉर्मल हवी आहे बरोबर डिलिव्हरी." आहे. आणि मग आपण काय करतो, लगेच YouTube सर्च करतो, खूप सगळे व्हिडिओ येतात आणि आपण बघायला लागतो. सो तुम्ही काय रिकमेंड कराल? की कारण की असं काही पण बघणं मला तरी चुकीचं वाटतंय. तुमचं रिकमेंडेशन काय? आता हे बघा, की YouTubeवरती म्हणजे Google गुरू ज्याला म्हणतो आपण, तिथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. पण प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्याकडे जे म्हटलं जातं, की अ, तुम्ही कुठे आहात आणि म्हणजे तुम्ही कुठल्या प्रदेशात आहात ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमची स्वतःची लाईफस्टाईल काय आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे माझं जर बैठं काम असेल आणि त्या कंडिशनमध्ये मी कुठले व्यायाम प्रकार केले पाहिजेत. आता समजा फॉर एक्झाम्पल एखादी आर्किटेक्ट असेल किंवा एखादी सिव्हिल इंजिनियर असेल, की जिला साईट व्हिजिट्स आहेत, जी खूप चालतीये, जी हं. 3-3 तास उभी राहतीये आणि तिने जर YouTubeवरती बघितलं एखादा व्यायाम प्रकार, जो एक ज्याला आपण म्हणतो, की एक ऑफिसमध्ये बसणाऱ्या व्यक्तीसाठीचा आहे. तर ते करून तिचं एक्सर्शन होणार आहे ना. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की YouTubeवरती आहे अवेअरनेस येतो तुम्हाला. पण ते मला लागू पडतं का? हं. हे खूप महत्वाचं आहे.